गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहेत सगळे? मस्त असणार. चला, आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. चला तर मग आपला लास्ट ब्लॉग तुम्ही बघितलाच असाल. लास्टच्या ब्लॉगचा हा मी पुढचा कंटिन्यू करते. पार्ट हा आपला 2 असेल, कारण दोन्ही व्हिडिओ जर घेतलं ना तर मग लेंथ वाढण्याची शक्यता होती. म्हणून म्हटलं पार्ट 2मध्ये जाऊ आपण. तर ॲक्च्युली हा व्हिडिओ आता ह्याचं जे काही लॉजिक आहे किंवा हे जे काही बनवलेत ते मी तुम्हाला लास्ट दाखवेन, कारण तुम्हाला आत्ता बघण्यात ती मजा येणार नाही आहे. आणि सोबत आम्ही खरंच खूप छान एन्जॉय केली आणि मस्त असं कुणी बनवलेत ना तर त्यांना हॅट्स ऑफ. खरंच मस्त आहे. फोटो घेणं तितकंच गरजेचं आहे, कारण हे 3D ना की फोटोसाठीच मला फेमस आहे असं वाटतं. कारण थोडेच व्हिडिओज आहेत, जास्त नाही आहेत, पण खरंच खूप भारी वाटतं. मस्त आहे आणि आम्ही तिघेही फुल टू मजा केलेली आहे. आणि नंतरही मी तुम्हाला पूर्ण दाखवेन की कसा दिसतो वगैरे, किंवा कसं ॲक्च्युली ह्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला नंतर दाखवेन, कारण ह्या सगळ्या गोष्टी झाल्यावर. कारण आत्ता ते गाईड आपल्यासोबत असतात आणि तेच आपले फोटो व्हिडिओज वगैरे काढत असतात आणि त्यांना त्या गोष्टी माहिती आहेत. फक्त थोडं असं वाटलं आम्हाला की ड्रेसिंग ॲक्च्युली कलर आमचा दोघांचा सेम झाला, बट अजून थोडंसं पिंक, आता श्रीषा कसं पिंक कलर घातले ना तशामध्ये आम्ही पण काही घातलं असतो ना तर फोटो अजून खूप छान आले असते. आणि जर कुणाला इथे परत जायचं असेल ना तर तुम्हाला सांगते की असे पिंक कलरमध्ये किंवा येलो कलरमध्ये जरी तुम्ही घालून गेला ना तर शेडमध्ये, तरी तुमचे फोटो एक नंबर येतील. आता आमच्या दोघांचे सेम मॅचिंग झाले, बट त्या कलरमधनं ते कलर उठून दिसणं असं आम्हाला वाटलं. बट जाताना ना की थोडंसं पिंक येलोइश कलरमध्ये तुम्ही घालून जावा. श्रीषाला पिंक कलर खरंच खूप छान दिसतोय तिथे आणि फोटोही खरंच खूप छान आलेत. सो नंतर ना ॲक्च्युली अजून एकाने मला मोबाईलवरती स्टेटस ठेवलेलं ना तर डिटेल विचारत होते. मग म्हटलं की चला आपल्या ब्लॉगमधून पण आपण डिटेल देऊ. ऑलरेडी आधी तिथं 250 रुपये तिकीट होतं आणि आत्ता 350 रुपये झालेलं आहे पर पर्सन. आणि 3 वर्षाच्या जे पुढचे मुलं आहेत त्यांनाही 350 आहे. अबाव 3 इयर्स जे खाली आहेत, 3 इयर्स बिलो 3 इयर्सचे आहेत त्यांना काहीच नाही आहेत. अबाव 3 इयर्स आहेत ज्यांना 350 रुपये आपल्याला पे करावे लागतील. आणि 1 ते 1.5 तासामध्ये हा सगळा आपला व्हिजन फिरून होईल आणि मस्त वाटेल, मजा येईल. आणि हा व्हिडिओज वगैरे मी ॲक्च्युली फर्स्ट टाईम हा आपला ब्लॉग आयफोनने करत आहे, त्यामुळं मलाही खरंच खूप भारी वाटलं. म्हटलं चला आता आपण यूज करूया, कारण खूप दिवस झाले आयफोन मला गिफ्ट मिळून पण मी त्याचं यूज करत नव्हते. असं कोणी नसेलही यूज करणार नाही, बट खरंच खूप मोबाईल तो हँडी झालेला होता. आणि नंतर ना ॲक्च्युली मी तर थोडंसं व्हिडिओ जे काही बोलत होते ते जरी मी घेतलं असतं तरी चाललं असतं, बट ॲक्च्युली तिथे ना की म्युझिक लावलेलं होतं बॅकग्राऊंड, कॉपीराईट येण्याची शक्यता आहे. म्हणून मग विचार केला की नको. चला, श्रीषा तर खरंच खूप एन्जॉय करते. आणि 3D किंवा हे जे तुम्हाला पाठीमागे पोस्टर वगैरे दिसत आहेत तर एकटक बघत राहिलं ना तर ते आपल्याला फिरल्यासारखं थोडेसे वाटून जातात. आणि स्क्वेअर, रेक्टँगल. आता चला मी तुम्हाला ना की दाखवते की आम्ही फोटो कसा घेत होता. तर हा एक असा रूम आणि जिथं बॉक्स आहे ना चौकोन, तिथून फोटो काढले जातात आणि नंतर मग तुम्हाला जसं हवं तसं पोज देऊन तुम्ही काढू शकता. आणि बॅकग्राऊंड म्युझिक असल्यामुळे श्रीषा खूप डान्स करत होती. आणि मग म्हटलं की चला ती फिरते, तिच्या पाठीमागेच आपण फिरू, कारण तिला ना की परत सगळं एकदा बघायची आवड होती. त्यामुळे अशा पद्धतीने स्क्वेअर असतो आणि त्यांचे फोटो पॉईंट ठेवलेले आहेत, तिथूनच जर ते क्लिक केलं ना तर तसा व्ह्यू येतो. तर हा आहे, तर ह्याच्यावरती सगळे थोडे घाबरलेले, अगं श्रीषा पडेल, तू पडशील, असा हा चाललेला होता. बट नाही आहे, 2 डोअर आहेत वर आणि खाली, मिररमुळे तसं दिसून जातं. तर हे खरंच खूप भारी आहे आणि मस्त आहे. पण हे जे कोणी बनवलेत किंवा हे जे कला कुणाच्या अंगात असतील ना, एक नंबर, खरंच खूप भारी, मस्त. आता हे समोरून आपल्याला स्क्वेअर दिसतो आणि जरी तसंच तुम्ही परत लेफ्ट साईडला जरी गेला ना तर तुम्हाला हे रेक्टँगल दिसेल. हे मिरर 3D ॲक्च्युली माहीत नाही, आपलं डोकं तर एवढं काही चालणार नाही आहे, बट ज्यांचं आहे ना तर खरंच हॅट्स ऑफ. ही कला असणं पण तितकंच गरजेचं आहे आणि ॲक्च्युली ते इम्प्लिमेंट आणणं तेही खूप काय म्हणतात तेही खूप मोठ्या लोकांचं आहे असं मला वाटतं, जे बुद्धीने खूप मोठे असतात ते. तर आपल्या लेवलला तरी त्या गोष्टी नाही आहेत. चला, तर हा असा आहे आणि इथून पुढे आपण जाऊ. तर 3D खरंच खूप भारी केले, नो डाऊट.
तर इथेही आम्ही मस्त असं फॅमिली फोटो वगैरेही काढून घेतलो आम्ही. आणि एकदा नक्कीच भेट द्या, मुलांना आवडेल. मुलं खरंच खूप एन्जॉय करतात आणि श्रीषासाठीच मी घेऊन गेलेलो होतो. सो म्हटलं की चला सुट्टी आहे तर ती एन्जॉय करा. आणि ॲक्च्युली हे डोअर बंद केलं आणि एक छोटासा पॉईंट आहे तिथून हा व्हिडिओ क्लिक करायचा होता. सो आम्ही लवकर ओपन करत नव्हतो श्रीषाला, बट ती काहीच घाबरलेली नाही आहे. मला वाटलं थोडंसं घाबरेल ती. आणि खरंच फोटो मस्त येतात. मला श्रीषाचे खरंच सगळे फोटो आवडले आणि तुम्हालाही कसा वाटतात तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी डिटेल पण तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पर पर्सन 350 रुपये आहे आणि बिलो 3 इयर्स एजचे पैसे नाही आहेत. अबव 3 इयर्समध्ये तुम्हाला 350 रुपये पे करावे लागतील. आणि मस्त आहे, 1-1.5 तासामध्ये सगळ्या गोष्टी होऊन जातात. आम्ही गेलो त्यावेळेला गर्दी अशी काहीही नव्हती आणि गाईड असतात. त्यामुळं तुम्हीही म्हणजे फोटो कोण काढणार, व्हिडिओज कोण आपले घेणार, तर ह्याचीही तुम्ही नक्कीच काळजी करू नका. कारण तिथे गाईड्स असतात, ते आपल्यासोबत दिलेले असतात फोटो व्हिडिओजसाठी. सो त्यामुळं काही टेन्शन नाही. आणि सगळा आपला हा टूर फिरून झाल्यानंतरनं आपण अर्धा तास वगैरे किंवा ॲक्च्युली ते 15 मिनटं देतात, बट असं काही नाही आहे की ते काही लगेच चला वगैरे असं काहीच म्हणत नाही आहे. त्यामुळे थोडा वेळही आपल्याला देतात ते, की तुम्हाला जिथून फोटो काढायचं असतील, व्हिडिओ घ्यायचं वगैरे असतील तरी ते अलाव करतात. त्यामुळे फोटोज व्हिडिओज वगैरे पण आपण घेऊ शकतो. तर असा हा ट्रिक व्हिजन म्युझियम आहे. मस्त आहे, 1 नंबर. नंतर इथं शॉप पण थोडासा आहे, तर इथेही तुम्ही घेऊ शकता. छोट्या मोठ्या गोष्टी आहेत पण खरंच खूप भारी आहेत. हे पझल आहे. नंतर इथं कॅन्डल स्टँड आहे आणि खरंच खूप भारी आहे. तेही तुम्ही इथून परचेस करू शकता. आणि आम्ही आता तिथून निघालो बाहेर, कारण ऑलरेडी श्रीषाला भूक लागलेली होती. सो हा व्ह्यू बाहेर येताना तिथेच पलीकडं नाश्ता सेंटर वगैरेही सगळं आहे. बट आम्ही तिथून सर्च केला तर मॅप्रो गार्डन एक हार्डली 2 मिनटावरती होतं, कारने किंवा बाईकने जर गेला तरी. आणि वॉकिंग डिस्टन्सला एक 10 ते 15 मिनटं आम्हाला दाखवत होतं. सो हे ट्रिक व्हिजन म्युझियम आणि त्यांचीच ही गाडी आहे. सो तिथे ते पार्क करत होते. म्हटलं हेही भारीच आहे ना, बिझनेस खरंच खूप भारी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की मुलं खरंच एन्जॉय करतात. त्यांनाही काहीतरी नवीन समजून जातं. थोडंसं सायन्स आहे त्या पाठीमागे, सो तेही मुलांना कळून जातं. आणि नंतर तिथूनच आम्ही मॅप्रो गार्डनला निघालो, कारण जवळच आहे, खूप लांब नाही आहे तिथून. त्यामुळे तुम्ही मॅप्रो गार्डनलाही व्हिजिट देऊ शकता. मोस्टली इथे मुंबईच्या गाड्या खूप दिसत होत्या. मला वाटतं इथे पब्लिक सगळं आता मुंबईचंच असेल, कारण लोणावळा जवळच आहे इथून आणि हार्डली आता जास्त वेळ नाही आहे लोणावळा. सो त्यामुळे मला तरी वाटतं की मुंबईचं पब्लिक इथं जास्त आहे, कारण गाड्याच्या नंबर प्लेटवरनं तर मला समजत होतं. आणि हे मासे, अरे वा किती भारी कलर आहे ना ह्याचा. मस्त पाण्यात हे होतं. फोटो सेशन खरंच खूप भारी होत होतं इथे. त्यामुळे श्रीषाचं थोडंसं मी इथं फोटोज वगैरे घेतले. आणि चला तर मग ॲक्च्युली विचार आला की आता श्रीषा पोज पण भारी देते, सो गिम्बल एक ऑर्डर करू. बट मी तेच सर्चमध्ये आहे की आता कोणता गिम्बल ऑर्डर करायचा. बघू आता थोडंसं मी सर्च करते, कुठलं चांगलं असेल तर तेही मी ऑर्डर करते. आणि श्रीषाचं मी व्हिडिओजही करेन किंवा फोटोजही काढेन. चला तर मॅप्रो गार्डन श्रीषाला काय वाटत होतं की आपण महाबळेश्वरमध्ये चालू, कारण ती सारखं म्हणत होती आई आपण महाबळेश्वरला गेलेलो, त्यावेळेला सेम असंच होतं. मी म्हटलं पिलू नाही आहे, ते महाबळेश्वर वेगळं आहे. तिला वाटत होतं की सेकंड टाईम आम्ही महाबळेश्वरमध्ये आलो. पण ती ट्रिक व्हिजन म्युझियम आय थिंक मला वाटतं की ती पूर्ण विसरून गेली, कारण तिला ना की स्ट्रॉबेरी हा प्रकार प्रचंड आवडतो. त्यामुळे तिला आम्ही एकदा महाबळेश्वरला स्ट्रॉबेरीसाठी खाण्यासाठीच घेऊन गेलेले होते. इथंही तिला तेच वाटत होतं की चला आपण पटकन स्ट्रॉबेरी घेऊ चाललेलं असतं. तरी मी वीकमधनं 15 दिवसातनं एकदा स्ट्रॉबेरी तर आणतच असते. तिला तिचे मिल्कशेक आवडतं, भयंकर सगळा स्ट्रॉबेरीचा प्रकार हा तिला खूपच आवडतो. त्यामुळे जिथं तसं ती आत गेली तशी ती खूपच म्हणजे असं एकदम फ्रीली मी हे खाऊ की मी ते खाऊ, मी इकडे जाऊ का मी तिकडे जाऊ, एवढं गोंधळून गेलेली होती. तर फोटो सेशनही तिला करायचा होता. सर म्हटले की स्ट्रॉबेरी दिसला तर आई माझा फोटो काढ. तर तिथे ऑलरेडी फोटो काढत होते, तरीही त्यामध्ये जायचं चाललेलंच होतं तिचं. म्हटलं नाही त्यांचं होऊ दे मग आपण काढू.
तोपर्यंत समोर आपल्याला दिसलं ट्री, क्रिसमस ट्री. सो लगेच मुलं ॲक्च्युली बदलतात म्हणजे कसं की ऐकतात ही बाहेर गेल्यावरती आणि एन्जॉय करतात. मेन म्हणजे खरंच खूप छान वाटतं त्यांनाही. सो कसा आहे ब्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा. आणि श्रीषाचा फेवरेट असा आम्ही आईस्क्रीम काय भरपूर नावं होती त्याला तिथं, मला तर एवढं आठवत नाही आहे. काहीतरी होतं त्याला, क्रीम आईस्क्रीम, ॲक्च्युली मला खरंच नाव आठवत नाही आहे. बट तो घेतला. तर ते थोडंसं कॉस्टलीच आहे. आय थिंक 350 रुपये आहे, 360 रुपये. पण मला खरंच वाटत नाही आहे की एवढी किंमत त्याला पे करावी. बट श्रीषाला हवी होती म्हणून आम्ही घेतले. बट काही नाही, त्यामध्ये व्हिप क्रीम आहे, आईस्क्रीम आहे, थोडंसं हाच तो स्ट्रॉबेरी, ॲक्च्युली थोडंसं मला वाटतं की स्ट्रॉबेरी पल्म आहे, स्ट्रॉबेरी आहे त्यामध्ये, आणि आईस्क्रीम आहे, आणि हे वरचं सगळं आपलं व्हिप क्रीमच आहे. आणि फक्त ते डेकोरेटिव्ह केल्यामुळे थोडंसं ते छान दिसतं एवढंच. टेस्ट पण एवढी काही खास आहे अशी नाही आहे. सो चला मग तोपर्यंत भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि नक्की हा ब्लॉग कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि RAR चॅनल फुकटच आहे, सो नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला तर तेही कमेंट करून सांगा. आणि अजून कोणता ब्लॉग तुम्हाला बघायला आवडेल तर तेही कमेंट करून सांगा. एका त्याने इयरिंग्सचं मला सांगितलेलं आहे, सो माझ्या लक्षात आहे तेही मी नक्कीच बनवेन. सो तोपर्यंत काळजी घ्या. लॉट्स ऑफ लव फ्रॉम नायकांची सोनाली. तर हा असा पद्धतीने आमचा छान ट्रिप झाला. आणि टोनिता धाबामध्ये आम्ही चहा पिण्यासाठी थांबलेलो होतो. तर तिथे श्रीषाला काहीतरी खायचं होतं. सो चला, बाय बाय, टेक केअर, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. काळजी घ्या.